मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील महत्त्वाकांक्षी मिसिंग लिंक प्रोजेक्ट आता पूर्ण झाला असून या प्रोजेक्टचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला आहे। हा प्रोजेक्ट महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांमध्ये एक मोठा टप्पा मानला जात आहे। मुंबई पुणे प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सोयीस्कर करण्यासाठी हा प्रकल्प राबवण्यात आला आहे। मिसिंग लिंक प्रोजेक्ट अंतर्गत सुमारे 13 किलोमीटर लांबीचा नवीन मार्ग तयार करण्यात आला आहे। यामध्ये 2 मोठे बोगदे असून त्यांची लांबी अनुक्रमे सुमारे 8.9 किलोमीटर आणि 1.6 किलोमीटर इतकी आहे। या बोगद्यांची रुंदी 22 ते 23 मीटर दरम्यान असून हे बोगदे 8 लेन वाहतुकीसाठी सक्षम आहेत। विशेष म्हणजे या प्रोजेक्ट मधील मुख्य बोगद्याला जगातील सर्वात रुंद अंडरग्राउंड रोड टनेल म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद मिळवल्याची घोषणा उद्घाटनाच्या कार्यक्रमात करण्यात आली। त्यामुळे हा प्रोजेक्ट केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे तर देशासाठीही अभिमानाची बाब ठरला आहे। या प्रकल्पामुळे मुंबई पुणे दरम्यानचं अंतर सुमारे 6 किलोमीटरने कमी होणार आहे, तर प्रवासाचा वेळ साधारणतः 20 ते 30 मिनिटांनी घटणार आहे। विशेषतः घाटातील धोकादायक वळण आणि ट्रॅफिक पासून मोठा दिलासा मिळणार असल्याने प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे। तसंच या प्रोजेक्टमुळे इंधनाची बचत होणार असून पर्यावरणालाही फायदा होणार आहे। दररोज हजारो वाहनांचा वेळ आणि खर्च वाचणार असल्याने हा प्रकल्प आर्थिकदृष्ट्याही महत्त्वाचा मानला जात आहे। ऐकूनच मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक प्रोजेक्ट हा आधुनिक अभियांत्रिकीचा उत्कृष्ट नमुना ठरत असून भविष्यातील इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पांसाठीही एक आदर्श मानला जात आहे। पूल म्हणजे इंटरनॅशनल कोलॅबोरेशनचं एक उदाहरण आहे, कारण भारतासहित 7 देश वेगवेगळ्या पद्धतीनं या पुलाच्या उभारणीमध्ये त्या ठिकाणी होते। आपल्याला माहिती आहे की याचं ओरिजिनल डिझाईन, प्रथम डिझाईन, बेस डिझाईन हे कॅनडामध्ये तयार झालं। त्यानंतर फोर्स टेक्नॉलॉजी ही कोपनहेगन डेन्मार्कमध्ये त्या ठिकाणी त्याची विंड टेस्ट करण्यात आली। केबल्सच्या ज्या चाचण्या आहेत त्या ऑस्ट्रियाच्या व्हिएन्ना विद्यापीठात करण्यात आल्या। केबल्सचं जे उत्पादन आहे ते मेसर्स किसवायर या मलेशियाच्या कंपनीने केलं आणि रस्त्यालगतचे सुरक्षा कठडे ऑस्ट्रिया आणि गोदरेज आपल्या भारतातली मुंबईतली यांनी संयुक्तपणे केलं। आणि मग याची अग्निशमन चाचणी, नियंत्रण कक्ष, हवा खेळती राहावी म्हणून स्पेशल अशा प्रकारचं व्हेंटिलेशन याच्यामध्ये आणि लेनची शिस्त पाळली जावी याकरता इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम आहे। आता आम्ही लेनची शिस्त पाळली नाही, कारण आमच्या पुरतं ते बंद केलं होतं आणि आम्हाला पूर्ण लेन सगळ्या बघायच्या होत्या, पण आता याच्या पुढे ते सुरू राहील आणि जो लेनची शिस्त बिघडवेल त्याला ऑटोमॅटिक त्याच्या घरामध्ये एक मोठं चालान मिळेल जे त्याला भरावं लागेल। त्यामुळे लेनची शिस्त सर्वांनी पाळावी अशा प्रकारची आपल्या सर्वांना विनंती आहे। हा अतिशय आनंदाचा दिवस आहे की एक स्वप्न जे आम्ही सगळ्यांनी मुंबई पुणे, पुणे मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांकरता बघितलं होतं, आज त्याचा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा पूर्ण झालेला आहे। पहिल्यांदा तर आजपासनं याला मिसिंग लिंक म्हणण्यापेक्षा कनेक्टिंग लिंक म्हटलं पाहिजे। ज्यावेळी आपण ही तयार केली तेव्हाच ही लिंक नव्हती, म्हणून आपण मिसिंग लिंक म्हणत होतो। पण आता गायकवाडजी जरा समोरचं नाव बदला आणि त्याला कनेक्टिंग लिंक असं तुम्ही त्या ठिकाणी लिहा। पण लवकरच आम्ही सगळे मिळून त्याला नाव काय द्यायचं आहे ते देखील आम्ही ठरवणार आहोत। पण तोपर्यंत किमान मिसिंग आता काही नाही आहे, नथिंग इज मिसिंग, एव्हरीथिंग इज इन प्लेस। आणि म्हणून मी सर्वप्रथम या ठिकाणी MSRDCचं मनापासनं अभिनंदन करतो की हा एक अतिशय आयकॉनिक प्रकल्प या ठिकाणी तयार झाला। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच सबस्क्राइब करा आणि फॉलो करा OTT न्यूज मराठी। Follow Use, OTIC News. Thanks for watching.